नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग कशी करायची ते दाखवते. बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की ताई तुम्ही हे सगळं कसं ॲडजस्ट करता हो, एवढी छोटीशी तुमची शॉप आणि इथं रेकॉर्डिंग वगैरे कसे करता. मला मगाशीच एक ताई जाता जाता रस्त्याला भेटली की ताई तुम्ही इन्स्टाला आहात का. मी म्हटलं हो. ओ छान 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 असं असं कोणीतरी अप्रिसिएट केलं की माझं त्याला छान वाटतं ना. आता बघा हे 3 पीससाठी मी क्रॉसपट्टी टाकलेली आहे आणि आपला जो मोंढ्यातला भाग असतो तो आपल्याला कटिंग करून घ्यावा लागतो जास्त, म्हणून तो मी अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे. आणि आता ती 1.5 इंचाची जी मार्किंग केली होती तिथूनच आपल्याला 3 पीससाठी मार्किंग करायची आहे आणि तो 1.5 इंच मी समोर वाढून घेतलेला आहे. आता इथं काय करायचं आहे बघा, 6.5 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. आता इथं गळा कमी जास्त होऊ शकतो तुमचा, आता जेवढा आहे मार्जिननुसार त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे जर कटिंग झाली तर आता आपल्याला स्टिचिंग कशी करायची तेही पाहायचं आहे. तर आता इथं पूर्ण अस्तर कट करून घेतलं आहे आणि अस्तर आता मी काय करते कापडावर जोडून घेते, म्हणजे ब्लाऊज पीस पूर्ण जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याची शिलाई करून घ्यायची आहे. आता हे पूर्ण जोडून झालेलं आहे बघा. आता मी काय करते शिलाई करून घेते. आता इथं शिलाई करते वेळेस काय करायचं, खूप काळजीपूर्वक आपल्याला ह्या जो भाग आहे ह्या भागाची शिलाई करावी लागते. हळूवारपणे आपल्याला हे जसा भाग आपण कटिंग केलेला आहे तसाच आपल्याला जोडून घ्यावा लागतो. त्यामुळं काय होतं आहे, आपला जो 3 पीसचा असतो भाग असतो ना तो असं चपटा वगैरे होत नाही, काही नाही. आणि आता इथं काय करायचं आहे, आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर क्रॉसपट्टीला मी थोडंसं कापड समोर ठेवते आणि जोडून घेते, कारण क्रॉसपट्टी व्यवस्थित जोडल्या जाते. थोडीसं अर्धा इंच जर समोरच्या साईडला आपण भाग जोडून घेतला तर. त्यानंतर आता हा भाग माझा आयहुकचा आहे म्हणून मी इथं आयहुक पट्टी लावते आणि थोडीशी आयहुकाला आपल्याला घरं करायची आहेत म्हणून मी थोडीशी जागा सोडून त्यावरती शिलाई मारून घेते. अशा प्रकारे आपला हे 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून झालेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा.